नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदयस्थितिलयोन्नियतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुरसौख्यदुःख सत्कारणाय वितताय नमो नमस्ते। अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्। भवति यदनुभावादेडमूकोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुर्जायते प्रज्ञमौलिः। सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानते च। अस्मद्गुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे। 50 वर्षपर्यन्तं सततं रामपूजकः सत्यप्रमोदतीर्थार्यं नौमिन्यायसुधारतान्। बन्धुस्त्वं गुरुरिष्टदैवतमिति त्वत्पादपङ्केरुहं प्राप्तं मां परिपालयेति सततं याचे निबद्धाञ्जलिः। चित्तं मद्गुणदोषचिन्तनविदौ नूनं मनं मा कृताः। श्रीसत्यात्मगुरो त्वदङ्घ्रियुगलं हित्वा न मे सद्गतिः। यैरहं शुकवत् सम्यक् शिक्षितोऽस्मि कृपालुभिः तान् वन्दे धेनुपाचार्यान् तत्त्वज्ञानार्थसिद्धये। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। उद्या आम्ही उपनयनाचा संस्कार इथे करत आहोत। शास्त्र सांगतो तुम्ही जे काय करता जाणून घ्या, अंधविश्वासाने करू नका। आणि उपनयन, मुंज किंवा कोणतीही विधी, पुण्यावाचनपासून सर्व विधी हे 100% वैज्ञानिक आहेत। कुठेही अंधविश्वास नाही। 1% नाही, -1000 पर्यंत सुद्धा इकडे अंधविश्वास नाही। मनुस्मृतीने स्पष्ट रूपाने सांगितलेलं आहे की विद्वद्भिः सेवितः सद्भिः नित्यम अद्वेषरागिभिः हृदयेन अभ्यनुज्ञातः यो धर्मः तं निबोधत। कोणताही धार्मिक कार्य करायच्या आधी पहिल्यांदा विद्वानांच्याकडे जा आणि ते कशाला करतो, काय करतो, उद्देश काय आहे आणि त्याचं प्रयोजन काय आहे विचारून घ्या। आणि त्यानंतर विद्वान लोक, द्वेष रागरहित विद्वान लोक जे काय आचरण करतात ते बघा। त्यानंतर तुम्हाला मनाला पटला तरी तुम्ही धार्मिक काम करा। असं ते सांगतो हे सांगतो। तो उद्या कोणी तुम्हाला विचारलं मुलाचं मुंज केलं का? हां केलं. काय केलं? गुरुजीने जेव्हा बसायला सांगितलं बसलो, जेव्हा पाणी सोडायला सांगितलं पाणी सोडला, आणि जेव्हा उठायला सांगितलं उठलं। इतकंच तुम्ही सांगणार ना? माहीत नसेल तर इतकंच सांगणार, उपयोग काय? जेव्हा तिकडं कोणती देवता आली आहे आणि कोणताचा अनुग्रह होत आहे हे जेव्हापर्यंत माहीत होत नाही ती श्रद्धासुद्धा येत नाही, आणि श्रद्धाने आम्ही ते करू शकत नाही। तर म्हणून जाणून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे। कोणत्याही काम करा, कुंकू लावताना विचारून घ्या कशाला लावायचं, बांगड्या कशाला घालायचा त्याचं कारण आहेत, आणि कशाला अक्षता लावता, अंगार लावता त्यालासुद्धा कारण आहेत। काही कारण शारीरिक आहेत, काही कारण मानसिक आहेत, काही कारण सामाजिक आहेत, काही कारण तात्विक आध्यात्मिक आहेत। एकच कारण भेटतो असं नाही, त्याच्यामध्ये काही विशिष्ट कारण असतोच। आणि हा उपनयनाचा मुख्य उद्देश आहे
तो भगवंताने तो लहान मेंदूच्या खाली एक लहान ग्लँड आहे, कोशिका आहे, त्याला ग्रंथी म्हणतो मी, त्याला निर्नाळ ग्रंथी. आमच्या शरीरामध्ये अनेक निर्नाळ ग्रंथी आहेत, त्यामुळेच आमच्या संपूर्ण नर्व सिस्टीम चालत असतो. एंडोक्राइन ग्लँड त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. म्हणजे ते जोडलेले नसतात, वेगळे वेगळेकडे असतात. एक इथे असतो आणि एक जाणूखाली असतो, एक इथे असतो, एक इथे असतो आणि एक नाभीचा इथे असतो. त्याला वेगळे वेगळे नाव आहेत. त्याच्यामध्ये हा जो ग्रंथी आहे त्याला आमच्या शास्त्रात, योगशास्त्रामध्ये त्याला केंद्र असे म्हणतात. उपनयनामध्ये एक काम आहे. जन्म घातल्यानंतर, गायत्री मंत्र झाल्यानंतर मेधाजनन शांती. उपनयनामध्ये हे फार महत्त्वाचं आहे. हा जो मेधा केंद्र आहे त्याला योगशास्त्रामध्ये ट्रान्स असे म्हणतात. त्या मेधा केंद्रामध्ये 108 मुख्य रीतीने 32 एक विशिष्ट सक्रिय होणारे विधान आहेत, सूक्ष्म तंतू आहेत. त्याच्यामध्ये 6 तंतू, 5 ते 6 तंतू ज्याचे जागृत आहेत तो एक नॉर्मल व्यक्ती मानला जातो. आणि 4हून खाली जिथे जागृत आहेत तो व्यक्ती मेंटल रिटायर्ड असतो, म्हणजे सर्व व्यावहारिक काम करू शकत नाही. आणि 7 ते 8 जिथे ते तंतू जागृत असतात तो व्यक्ती स्कॉलर असतो आणि वर्गामध्ये प्रथम येत असतो. आणि ज्या व्यक्तीचा 16पर्यंत तंतू जागृत असतात तो व्यक्ती नोबेल प्राईज प्राप्त करू शकतो, इतका बुद्धिमान असू शकतो. आणि तेच 18 झाल्यानंतर तो ज्ञानी मानला जातो. ती तंतू 20च्या वरती असेल तर तो ऋषी मानला जातो. असे असताना आम्हाला त्या केंद्राचा, तंतूचा जागृतीकरणाचा हा संस्कार आहे. आणि ती ग्रंथी वयाच्या 5व्या वर्षापासून जास्तीत जास्त 14 वर्षापर्यंत तो जागृत असतो, त्यानंतर तो मरून जातो. म्हणून मुलाचं उपनयन बुद्धिमान असेल तर 5व्या वर्षी, नॉर्मल असेल तर 7 किंवा 8व्या वर्षी उपनयन केला पाहिजे. जसा जसा तुम्ही लेट करता ती ग्रंथीची शक्ती कमी होत जाते. आणि 14च्या नंतर ती ग्रंथी तुम्ही नंतर उपनयन करूनसुद्धा उपयोग नाही. त्याच्यासाठी वेगळे एक संस्कार करावा लागतो. व्रात्यस्तोम म्हणून एक होम आहे, तो व्रात्य म्हटला जातो. अर्थात तो ब्राह्मण राहू शकत नाही. 16 वर्षाच्या नंतर उपनयन झाला तर. उपनयनाला हा फार महत्त्वाचा हे संदर्भ आहे. म्हणून वडिलांनी शास्त्रात सांगितलेलं आहे 5 वर्षात तो एकदम ॲक्टिव्ह असेल तर 5व्या वर्षी उपनयन करून टाका. नाही तर थोडा मंद असेल तर 7वा किंवा 8व्या वर्षी करा. तो उपनयनाचा हा मुख्य उद्देश आहे. उपनयनाचा उद्देश मोठा मंडप घाला आणि एकदम रिसेप्शन करा, हजारो लोकांना बोलवा, हे काय नको. हा विधान महत्त्वाचा आहे. हा लग्नाला सर्वांना बोलवा असा नियम आहे. शो करा लग्नाला,
पण उपनयनाला आई वडील आणि जे काय घराचे मोठे लोक आहेत आशीर्वाद करणारे बस तितके असेल तर पुरे. इथे त्या मुलाला आशीर्वाद पाहिजे म्हणून हा संस्कार केला जातो. हा संस्कारात आज आम्ही काय केलं, सुरुवातीला गणपती पूजा करून घेतली की आजचे विधान आणि उद्याचे विधान निर्विघ्नपणाने पूर्ण व्हावेत. आणि त्यानंतर वरुण कलशाची पूजा करून घेतली. वरुण हे मंगल देवता आणि हे मंगल कार्य व्यवस्थित व्हावेत आणि व्यवस्थित देवाचा अनुग्रह प्राप्त व्हावेत. त्यानंतर दुसऱ्या कलशामध्ये आम्ही वास्तोष्पती देवताची पूजा करून घेतली. वास्तोष्पती म्हणजे जीवनात स्थिरता आणणारा देवता. आणि त्यानंतर आम्ही मातृका पूजन करून घेतला. सकाळी तुम्हाला सांगितलं मातृका देवता आमच्या संरक्षण करीत असतात. आम्ही संरक्षक देवता आहेत. आम्ही त्यांच्या पूजा करो न करो देवतानुग्रह म्हणून ते करीत असतात. त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मातृका पूजन करून घेतलं पाहिजे. त्यानंतर आम्ही मंटप देवता म्हणून आहेत, नंदिनी नलिनी इत्यादी. ते मंटप देवता 16 दिवसपर्यंत ह्या मुलाला कोणाचे दृष्ट होऊ नये. ह्या उपनयनामध्ये हा मुलगाच सेंटरमध्ये असतो. सर्वांची दृष्टी चांगली असते सांगू शकत नाही, केव्हा तर आमचासुद्धा दृष्ट लागू शकतो. म्हणून दृष्ट लागू नये म्हणून त्या मंटप देवतांचं हे करून त्यांची पूजा करून घेतला पाहिजे. तसे ते 3 महिनेपर्यंत त्यांचं संरक्षण करतात, पण 16 दिवस ते निश्चित आहेत म्हणून त्यांची पूजा करून घेतली पाहिजे. त्याच्या जोडी आम्ही अविघ्न संज्ञक गणपतीची पूजा करून घेतली आहे. जिथे जे काय कलश ठेवला आहे, मातीचा कलश ठेवला आहे, अविघ्न संज्ञक गणपती. अर्थात ह्याच्या जीवनामध्ये कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून प्रार्थना आईवडिलांनी करून तर देवताचा अनुग्रह आम्ही प्राप्त करून घेतो. आणि त्याच्या जोडी कुलदेवतेची पूजा करतो. आणि आमचा रक्षक कुलदेवताच आहेत. सर्वदा तुमचं संरक्षण मला पाहिजे म्हणून त्यांची प्रार्थना करून घेतो. अर्थात तिकडे जितके मूर्ती ठेवले आहेत, जितके कलश ठेवलेले आहेत, जितके सुपाऱ्या ठेवल्या आहेत, एकही व्यर्थ नाही. प्रत्येकाचा एक सिग्निफिकन्स आहे, प्रत्येकाचा एक संकेत आहे. त्या संकेताने आम्ही त्यांची पूजा करून त्यांची प्रार्थना आम्ही करून घेतलेला आहे. आणि उद्याच्या दिवशी आम्ही चौल संस्कार करणार आहोत. चौल संस्कार म्हणजे तो डोक्यावरचे केस काढण्याचा संस्कार, त्याला चौल संस्कार म्हणतो. हां, नांदी श्राद्ध वडिलांच्याकडून करून घेतला. कशाला म्हणजे आमचे जे काय पूर्वज आहेत, सत्यवसू नावाचा विश्वदेवता आणि आमचे जे काही पूर्वज आहेत त्यांचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही नांदी श्राद्ध करून घेतला. पण नांदी श्राद्ध ज्यांच्या वडील आहेत ते करू शकत नाही म्हणून त्यांच्या वडिलांनी ते केलं पाहिजे पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी. आणि त्यानंतर मी चौल संस्कार करतो. चौल संस्कार खरं म्हणजे 3ऱ्या वर्षात केली पाहिजे. आजकाल आम्ही करत नाही. 3ऱ्या वर्षी करून 3ऱ्या वर्षी पुढे मागे 2 बाजूला 2 आणि मागे 1 आणि मध्ये 5 शिखा ठेवावा लागतो आणि ते उपनयनापर्यंत. पण आजकाल शाळेला जातात म्हणून कोणी करत नाही, तर म्हणून उपनयनाचा मागच्या दिवशी किंवा त्या दिवशी सकाळी आम्ही करून घेतो. मुख्य आहे केस काढणं. आजकालचे मुले विचारतात केस आम्हाला काढायचा नाही. केस काढायचे नाही म्हणजे त्याला उपनयनाचा अधिकारच नाही. कशाला म्हणजे तो जेव्हा हा गर्भातून आलेला असतो तो प्रथम केस काढणं ज्या वेळेचा वेळ ते केस काढलेले जातात.
आणि त्यानंतर उपनयनापर्यंत ज्याने जे काय चुका केलेल्या आहे, पापकर्म केलेले आहे आणि त्याच्याकडून जे काय अभक्षभक्षण पेयपान इतका जे झालेले आहेत, ते सर्व दोष केसामध्ये ते स्थिर राहतात. म्हणून केस काढणं हे पापाला दूर करण्याचा विधान आहे. सर्वाणि पापाने केशान आश्रित्य तिष्ठती. तो म्हणून ब्राह्मण केस काढतात. कशा म्हणजे ते वारंवार ते पाप दूर करण्यासाठी. आणि शिखा म्हणजे तो आमचा ब्रह्मरंध्र आहे. अर्थात आमच्या पोटीचा मध्यभागातून हा शिकेपर्यंत सुषुम्ना नाडी आहे, त्याला ब्रह्मनाडी असे मी म्हणतो. त्या ब्रह्मनाडीचे उपासना करून आमची ब्रह्मशक्ती वाढवून घेण्यासाठी हा शिखा ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आम्ही शिखा ठेवला नाही तर आम्हाला आचमनाला अधिकार नाही, देवपूजेला अधिकार नाही आणि जे केलेलं आहे अर्धा आपणाप वाहून जातो. तुम्ही करता, परिश्रम करून करता 1 तास पूजा, तुम्हाला फक्त 10% पुण्य भेटतो, दुसरं सर्व वाहून जातं. आपोआप झालं तर ते आमच्या हातात नाही आहे. प्रकृतीचे देवेच्छा म्हणून तरीसुद्धा विधान काय आहे म्हणा, गंजे झालं असलं तुळस इथे ठेवायचं, बांधून घ्यायचं, पूजा करायचं. संध्यापासून तुम्ही बघता स्वामी जे करतात बघितलं आहे, पूजेच्या आधी इथे तुळस ठेवतात आणि कपडा घालून असं बांधून मागे सोडतात. त्याच्यामुळे ते शिखास्थानी आहे. त्यांच्या शिखास्थानी आमचा गंध झाला तर तिकडे शिखास्थानी ते ठेवलं पाहिजे. नाही तर तो शिखा नसेल तर सर्व कर्मसु अनधिकार म्हणून सांगितलेलं आहे. म्हणूनच आमच्या स्त्रियांनासुद्धा वेणी घालून लास्टला घाटा घातला जातो. आता काय सर्व घाटा घात नाही, आता सर्व असं सोडतात. काय त्याला सांगू शकत. पण शास्त्रामध्ये केस सोडणं म्हणजे विधवा किंवा भूतप्रेत त्यांच्यामध्ये झालेले आहेत ते असे केस सोडतात. पण आजकाल तोच फॅशन झालेला आहे. त्याला आम्ही काय करूच, पण मुलांना संस्कार दिला पाहिजे. मुलींना संस्कार दिला पाहिजे आणि आईवडिलांनी कुठं हे संस्कार समजून घेतला पाहिजे. जेव्हापर्यंत तुम्ही केस बांधत नाही तेव्हापर्यंत तुम्ही केलेले स्तोत्र आचरणं जे काय ते सर्व व्यर्थ आहे. शिखाबंधन आणि केशबंधन हे शास्त्रातले अत्यंत महत्त्वपूर्ण नियम आहेत. म्हणून सुरुवातीलाच आचमनाचा पूर्वी शिखाम बद्ध्वा आचमनम कुरु, तो पहिला सांगितलं शिखाबंधन करा म्हणून. हा पर्याय सर्वच का. पण आम्ही जाणत नाही. आम्ही पाश्चिमात्य लोकांचं अनुकरण करून क्राफ्ट गिफ्ट सुरू केलं आहे. हे क्राफ्ट म्हणजे शास्त्राच्या दृष्टीने, मला नंतर शिव्या द्या, पण शास्त्रात जे मी सांगतो, कोणाची मी टीका करत नाही, कोणाची निंदा मी करत नाही. पण अर्ध केश सोडणं म्हणजे तो आम्ही सूतकामध्ये असं नियम आहे. अर्धकेश खंडन म्हणजे हे सूतक आहे. म्हणून शिखा परिसवरणात दुसरं सर्व केस काढलेच पाहिजे. तेव्हाच आम्हाला पवित्र कामामध्ये अधिकार प्राप्त होतो. तो ठीक आहे, तो दुसरा फार विस्ताराचा विषय आहे. म्हणून शिखा काढणं अत्यंत आवश्यक आहे. आजकाल काही यजमान येतात, आमचा मुलगा नको म्हणतो, फक्त दर्भाने करा, हे करा. तो नाटक आहे, तो संस्कार नाही. आम्हाला नाटक करायचं नाही, आम्हाला संस्कार करायचा आहे. नाटक करून उपयोग तरी काय होणार आहे. फक्त पैसे खर्च होतात, नाटक होतो पण म्हणून केस काढलाच पाहिजे. आणि शिखा ठेवणे म्हणजे तो अत्यंत बुद्धीचा अभिवृद्धीसाठी अत्यंत उपयोग आहे. त्या जे मी मेधा केंद्र म्हणून जे सांगितलं, तो मेधा केंद्राचं संरक्षण म्हणजे शिखा ठेवणं.
आणि त्याला सूर्यकिरण पाहिजे म्हणून दुसरे केस काढले पाहिजे. तो फार महत्त्वाचा संदर्भ आहे. त्याच्यानंतर विधान आहे यज्ञोपवीत. यज्ञोपवीत धारण. यज्ञोपवीत म्हणजे काय? आईचा पोटात असताना मुलाचा आणि आईचा संबंध नाभीच्या नाळापासून असतो. नाभीचा नाळ. नाभीचा नाळ कसा असतो? इथून सुरू होतो असं. त्या मुलाचा हा डाव्या कांद्यावरून मागे जातो आणि परत आईचा ते जे काय रक्तमुक्त रक्तवाहिनी त्याला मिळेलं असतं. गर्भाशयात जे काय नाळ जोडलेलं म्हणून जेव्हा ते त्या नाळापासून संरक्षण करणारे देवच आहेत, भगवंत आहेत. आणि आता हा दुसरा जन्म. उपनयन म्हणजे दुसरा जन्म. देवाने दिलेला एक अत्यंत महत्त्वपूर्ण अवकाश की आम्ही कोणत्या नक्षत्रात जन्म घेतो, कोणती राशीत जन्म घेतो, पहिल्या जन्मात आम्हाला अधिकार नाही. माहीत नाही मला. जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हा जन्म होऊन टाकतो. त्याच्यात आमच्या बंधन नाही, आमचा अधिकार नाही. पण उपनयन योग्य मुहूर्तावर आणि योग्य काळी अनेक ब्राह्मणांच्या आशीर्वादाच्या त्या विशिष्ट पवित्र संदर्भात हा दुसरा जन्म जो येतो तो जन्म अत्यंत पूर्ती जन्मासाठी आम्हाला उपयोगी पडतो. देवाने दिलेला एक चान्स आहे आम्हाला. तुम्हाला पहिल्याचा जन्माचा तुम्हाला अधिकार नाही, सोडा, तुमच्या हातात नाही तो. पण एक तुम्हाला चान्स देतो. चांगला मुहूर्तावर उपनयन करा. चांगला मुहूर्तावर उपनयन करा म्हणजे जो भगवान प्राप्तीचा जो ज्ञान आहे ते ज्ञानप्राप्तीच्यासाठी असलेला हा दुसरा नाळ आहे. आत्ता आई कोण आहे? आता आई गुरु किंवा वडील. त्या संदर्भात गायत्री उपदेशाच्या पूर्वी आम्ही काय करतो? तो दोघांचा वरती कपडा घालतो. तोच गर्भाशय. तोच गर्भाशय. आणि जे यज्ञोपवीत घातला जातो तेच नाळ. आणि त्यानंतर जे काय तुम्ही उपदेश देता, गायत्री उपदेश, तो त्याच्या जीवनाचा प्रमुख मंत्र. म्हणून गायत्री मंत्राला महत्त्व आहे. गुरुकुलात सोडायचं असलं तर गुरुकडून हे विधी करून घ्यावं. आणि स्वतः वडील त्यांना योग्य ज्ञान देणारे असेल तर वडिलांच्याकडून हा दुसरा जन्म करून घेतला पाहिजे. म्हणून वडिलांनी 12,000 तरी गायत्री मंत्र करणं अनिवार्य आहे. नाहीतर मंत्रोपदेश करण्याचा अधिकार भेटत नाही. मंत्रोपदेश करण्याचा अधिकार भेटण्यासाठी 12,000 मंत्र त्यांनी जप केलंच पाहिजे. म्हणजे हे अंधविश्वास नाही आहे, हा करण्यासाठी आहे. आणि म्हणून यज्ञोपवीताच्या संदर्भामध्ये मंत्र काय आहे? यज्ञोपवीतम परमं पवित्रम प्रजापतेः यत् सहजं पुरस्तात्. गर्भात असताना प्रजापतीने दिलेले ते नाळ होता. तो कसा होता? परमं पवित्रम, अत्यंत पवित्र होता. प्रजापतेः, आणि ती दिलेली होती, प्रजापतीने दिला होता. कशाला? म्हणजे विवाहामध्ये पाणीग्रहणाच्या वेळी प्रजापती त्वां रक्षतु, प्रजापतीला उद्देश करून मुलीला ह्या पत्नीला तुमच्या हातात देत आहे. आणि तिकडे संतान देणारी देवता प्रजापती, आणि इथे बृहस्पती. बृहस्पतीस्त्वाम अभिरक्षतु म्हणून मंत्र आहे उपनयन संस्कारामध्ये. आजपासून बृहस्पतीच्या हातात तुला मी देतो. अर्थात मुलाच्या संरक्षणाची जबाबदारी
देवाच्या हातात गेला. इतकंच नाही, उपनयनाचा त्या विधानासंदर्भात मुलाला मी बाहेर घेऊन जातो. बाहेर घेऊन जाऊन सूर्याला दाखवतो. सूर्याला दाखवून सांगतो, हे सूर्य, ह्या बटूला आजपासून तुमच्या हातात आम्ही देत आहे. ह्याचा संरक्षणाची जबाबदारी तुझी. म्हणजे गुरुकुलाला पाठवत असताना तो तिकडे काय होणार कसे काय होणार नाही, तिकडे संरक्षण करणारा सूर्य. एका गायत्री मंत्रीचा सूर्यांतर्गत नारायणाचा अधिपती आहे. म्हणून इमं बटुम सूर्याय त्वाम ददामे, त्याला सांगायचं सूर्याचा हाती तुला मी देत आहे. आणि हे सूर्य एनम बटुम संरक्षणम करू, तिकडे तो मंत्र आहे. तो अर्थात उपनयन झाल्यानंतर त्या मुलाचे बौद्धिक विकास, शारीरिक विकास, मानसिक विकास हे सर्व देवाच्या हातात गेला. म्हणजे किती फार मोठा काम आम्ही करत आहोत. इकडे फक्त हे काय नाटक, उपनयन नाटक नाही, मुलाला त्याच्या लग्नापर्यंत देवाच्या हातात देणं हेच उपनयन आहे. उप, समीप, नयन आणणं अथवा त्यांच्याजवळ सोडणं. गुरुचा उपसमीप नयन घेऊन जाऊन सोडणं हा उपनयन आहे. म्हणून ज्या दिवशीपासून उपनयन होतो इकडे हे वडील जे सांगतात त्याला नाही करत नाही म्हणायचंच नाही. बस म्हणजे बसायचं, उठ म्हणजे उठायचं. आजपासून तेच उपदेश करणार आहेत म्हणून तेच गुरु तुझे. आणि दुसरा, त्रिकाल संध्याम करू, 3 वेळी संध्या कर, कमीत कमी 2 वेळा तरी संध्यावंदन कर. आणि परत काय सांगतात ते, जेव्हा तू मूत्र विसर्जन आणि विसर्जन करायला जातो, जानवा कानात ठेवलं पाहिजे. हे जानवा म्हणजे इथे 9 + 4 13 देवता ह्याच्यामध्ये आहेत. 13 देवतांचा हा वास आहे, हा फक्त धागा नाही. म्हणूनच आम्ही यज्ञोपवीत अभिमंत्रण करताना प्रथमं अग्निम यावं, प्रथमं प्रजापतीं प्रथमतंतो नचामि, प्रथमतंतो सूर्य आणि अग्नी इत्यादी 9 देवता. प्रत्येक धाग्यामध्ये 3 धागा आहेत. 3 धागाचा एक यज्ञोपवीत होतो. तो यज्ञोपवीत म्हणजे 9 देवता. आणि इथे गाठ जो बांधला जातो, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, त्याच्या अभिमानी देवता. म्हणजे आम्ही जे काय जानवा घालतो तो धागा नसतो, 13 देवता आमचं संरक्षण करीत असतात. आणि ते सुद्धा कसं घातला जातो, असंच नाभीपासून असं जातो. जसा गर्भनाळ असतो तसंच यज्ञोपवीत धारण केला जातो. फक्त पितृकार्यामध्ये आम्ही अपसव्य, त्याला दुसऱ्या कारणे वाढत जातो म्हणून सांगत नाही. आणि हे 3 जे आहे, सत्व, रज, तम, ह्या 3 गुणांचा हा संकेत आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद त्याचा संकेत आहे. ज्ञान, भक्ती, वैराग्य त्याचा संकेत आहे. अर्थात असे 12 विशिष्ट आध्यात्मिक जे काय मुख्य तत्व आहेत त्या तत्वाचा संकेत हा यज्ञोपवीत आहे. जेव्हापर्यंत यज्ञोपवीत आहे तेव्हापर्यंत भगवंताचा अनुग्रह मला प्राप्त होतो. यज्ञोपवीत सोडला ते संरक्षण मला प्राप्त होत नाही. आणि त्याच्यानंतर गायत्री मंत्र उपदेश, यज्ञोपवीत धारणाच्या नंतर गायत्री मंत्र उपदेश. गायत्री मंत्राचा महत्त्व इतका आहे, ब्रह्मास्त्राचा मूळमंत्र गायत्री मंत्र आहे. आणि जो व्यक्ती रोज 1008
गायत्री मंत्र करतो, कमीत कमी 108 तरी करतो, तो व्यक्ती इतका बुद्धिमान होतो, तो रँक स्टुडंट झालाच पाहिजे. गायत्री मंत्र विधीने केलेला व्यक्ती ढ असतो हा शक्यच नाही. ढ झाला तर त्याने मंत्र केलाच नाही, विधीपूर्वक गायत्री मंत्र केला नाही. यातलं प्रोसिजर आहे. कोणत्या देवताला डोळा पुढे ठेवला पाहिजे आणि मंत्र म्हणताना काय देवाला प्रार्थना केली पाहिजे, हे अर्थ समजून 108 गायत्री मंत्र रोज केला तर शाळेमध्ये पहिला नंबर येतो आणि गुरुकुलामध्ये पहिला नंबर येतो. हे विधीपूर्वक केला तरी, नाही केलं तर नाही, तो केला पाहिजे. गायत्री मंत्र अर्थात जो गायत्री मंत्र जप करणारा असतो त्याचा ब्रेन असा इतका चालक असतो, कम्प्युटरपासून तो फास्ट असतो. आणि जसा जसा अध्ययन करता एकदा तो वाचला, समजा त्याचा डोक्यात तो प्रिंट झाला, इतकं नाही. आम्हाला सुद्धा अनुभव आहे की आम्ही गायत्री मंत्र जेव्हा करत होतो, परीक्षेला बसला असताना प्रश्न बघितल्यानंतर पुस्तकाचा तो पानाचा नंबर आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय नंतर काय डोळ्याचं पुढे यायचं. कागद ठेवून कॉपी करायची जरूरत नाही आहे, पुढे येतो. अर्थात तुम्हाला असंख्य ग्रंथ हा गायत्री मंत्राने आमच्या स्मरणमध्ये राहतो. आणि जेव्हा आम्ही श्रवण करतो, त्या श्रवण केल्यानंतर मनात ठेवण्यासाठी जे विधान आहे ते रिझनिंग म्हणतो. गायत्री मंत्राने रिझनिंग पॉवर वाढतं, अर्थात ग्रहणशक्ती वाढते. एकदा गुरुकडून ऐकला परत पक्का झाला, तो परत वाचण्याची जरूरत पडत नाही. त्याला रिझनिंग पॉवर म्हणतात. आणि दुसरा आहे तो आम्ही डोक्यात ठेवलेला आहे, त्याचं उत्तर दिलं पाहिजे. काही मुले असे असतात, परवा एकाला होतं, तो मुलगा ऐकतो, संपूर्ण समजून घेतो, पण जेव्हा लिहायला करतो काही आठवण येत नाही. अर्थात त्याला रिझनिंग पॉवर आहे, पण त्याला स्मरणात ठेवून त्याला व्यक्त करण्याचा पॉवर नाही. पण गायत्री मंत्रातून ती स्मरणशक्ती वाढते. फक्त स्मरणशक्ती नाही, तर्कशक्ती, कार्यकारण संबंध. कार्यकारण संबंध काय आहे हे देवताकडून ते ज्ञान येत असतो. त्याला ग्रहण करण्यासाठी 108 रोज गायत्री मंत्र जप करून कमीत कमी 1008 केला तर फार चांगला. तो म्हणून गायत्री मंत्र ह्यावेळी, आणि ते गायत्री मंत्र तुम्ही 8व्या वर्षापासून सुरू केला, 12-13 वर्षापर्यंत जे काही त्याचे हा मेधा केंद्र सिद्ध होतो, जन्मपर्यंत तो अत्यंत अद्भुत राहतो. तोच व्यक्ती विचार करू शकतो, तोच व्यक्ती लिहू शकतो, तोच व्यक्ती प्रवचन करू शकतो, तोच व्यक्ती अनेक ग्रंथरचना करू शकतो, फक्त गायत्री मंत्राने. गायत्री मंत्रने जे काय होतो, तुम्हाला प्रत्यक्ष प्रमाण पाहिजे असलं तर आमचे सत्यात्म तीर्थ स्वामीचे 5व्या वर्षी त्यांचं उपनयन झालं. त्या दिवसापासून कमीत कमी ते 3000 गायत्री मंत्र करत होते, 5व्या वर्षापासून. म्हणून आज एका शब्दाला 100, 200, 500, 1000 अर्थ सांगण्याची ती शक्ती आली ते गायत्री मंत्राने. तुम्हाला प्रत्यक्ष प्रयोग बघायचा असेल तर जो गायत्री मंत्र करतो तोच शास्त्राचा सगळे जे काय सूक्ष्म सूक्ष्म भाग आहे तो आपल्या डोक्यात ठेवू शकतो.
आणि ह्यांची स्मरणशक्ती, ह्यांची ग्रहणशक्ती, ह्यांची शास्त्र अभिमत शक्ती हिंदुस्थानात सर्व पंडितांनी किंवा सर्व पीठाधीशांनी मान्य केलं आहे की ह्यांची बुद्धिशक्ती जी आहे ते अप्रूपची आहे. ह्याचं कारण एकच, रोज 3000 गायत्री मंत्र ते करत होते. कशाला म्हणजे आमच्यात मी मुलुंडमध्येच राहतो त्यावेळी मग बघितलेलं आहे, त्यांच्या जन्मापासून मी त्यांना बघितलेलं आहे. तो ती अद्भुत शक्ती गायत्री मंत्राने ते प्राप्त झालेलं आहे. आणि गायत्री मंत्र जो सिद्ध करून घेतो, कमीत कमी 1,00,000 नाही 1 करोड गायत्री मंत्र करून सिद्ध करतो, तो जे सांगतो तो सत्य होतो. ह्याला शाप आणि अनुग्रह सामर्थ्य. पण आम्ही सर्व विसरतो, 10 केला तर पुरे, जाऊ दे, नाही, ही शक्ती आम्ही विसरतो. म्हणून उपनयनाचा मुख्य उद्देश गायत्री मंत्र ग्रहण करण्यासाठी विधान आणि गायत्री मंत्र स्वीकारून त्याचा जीवनात उपयोग करून घेणं. आणि त्यानंतर त्याला वटवृक्षाची पूजा करून, ब्रह्मवृक्ष त्याला म्हणतो. कशाला म्हणजे त्या वृक्षाचं मरण होत नाही, त्याचे मूळ वरून खान तर त्याला काय म्हणतात, पायापासून खाली येतात आणि परत दुसरा निर्माण होतो. त्या वृक्षाला मरण नाही म्हणून तो का अभ्यास करतो, त्याला मरण विस्मृती होऊ नये म्हणून त्याची वृक्षाची पूजा आम्ही करून घेतो. मेधा जननाचा पूर्वीच मेधा वृक्षपूजा, मेधा जनन शांती, तो विधान आहे. इतकं सर्व महत्त्वपूर्ण विधान असल्यामुळे उपनयनाच्या संदर्भात सर्वांनी समजून घेतला पाहिजे. त्याचा दुसरा जन्म झाला आणि तो जन्म योग्य मुहूर्तावरती आणि योग्य अनेक ज्ञानी लोकांच्या आशीर्वादाच्या छायेत त्याचा जन्म झालेला आहे. म्हणून त्याला परत त्या दृष्टीने संस्कार आम्ही देत गेलं पाहिजे, त्या दृष्टीने त्याला वाढवला पाहिजे. तो अत्यंत, त्याला जेव्हा भगवंताचा अनुग्रह होतो त्याला पैशाची कमी पडत नाही, त्याला अनुकूलतेची कमी पडत नाही, ज्ञानाची कमी पडत नाही, काही कमी पडत नाही. किम अलभ्यम भगवती प्रसन्ने श्रेणिकेतने. भगवंताचा अनुग्रह झाल्यानंतर जगात कोणता विषय अप्रूप आहे त्याला सर्व भेटत जातो. हे आम्ही लक्षात ठेवला पाहिजे. म्हणून उद्याच्या दिवशी संस्कार करीत असताना ही संकल्पना, ही भावना ठेवून आम्हाला उपनयन करून घ्यायचं आहे. उपनयन हा अत्यंत महत्त्वपूर्ण जीवनाचा संदर्भ आहे. उपनयन झाल्यानंतरच तो ब्राह्मण म्हटला जातो, नाहीतर उपनयन होईपर्यंत तो शूद्रच असतो. म्हणून वेदाधिकार, गायत्री मंत्राचा अधिकार, शास्त्राचा अधिकार प्राप्त करण्याचा हा विधान उपनयन आहे. तसे उपनयनासाठी तुम्ही 2 दिवस बसला तरी सांगणं इतकं विस्तार विषय आहेत, पण इतका तरी आम्हाला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. हे समजून घेऊन आम्ही उपनयन योग्य वेळी आमच्या मुलांचं केलं पाहिजे आणि त्याचा सांगितलेल्यानुसार त्याला संस्कार देत गेला पाहिजे. तेव्हा हा उपनयन संस्कार सार्थक होतो, नाही तर तो सार्थक होत नाही. तिथे श्रीकृष्णार्पणमस्तु.